ओम साईराम मैत्रिणींनो. तर मी आता ब्लाऊज शिवते, ॲपल भाईचा ब्लाऊज शिवते फुग्याचा. तर त्यासाठी मी आता इलेस्टिक लावणार आहे. वरची बाजू लावून घेते, खालच्या बाजूला पिको करून घेतलेला आहे आणि खाली इलेस्टिक लावायचं. ते इलेस्टिक कसं लावायचं, आता सध्या आपल्या मागं खूप लग्नाचा सीझन असल्यामुळे खूप काही आहे. तर मी ह्याच्यातले आता 2-3 लावून इलेस्टिकचे शिवले. हा तिसरा चाललेला आहे. त्याला म्हटलं आज आपण एक व्हिडिओ बनवूया. इलेस्टिक खालच्या बाजूला कसं लावायचं ते मी आता तुम्हाला सांगत आहे. तर ही बाही वरच्या बाजूने लावून झालेली आहे. छान अशा प्लेट्स टाकलेत आणि ह्या बाजूला असं हे बघा छान असं पायपिंग पिको केलेलं आहे. ही आतली बाजू आणि वरची. आता ह्या आतल्या बाजूलाच आपण हे जे हे केलेलं आहे, पिको केलेलं आहे, त्या पिकोच्या आतमध्ये 1 इंचावर हे इलेस्टिक ठेवणार आहे. आणि ते इलेस्टिक कसं लावायचं ते मी दाखवते. आतल्या बाजूला बरोबर इलेस्टिक ठेवायचं 1 इंचावर आत. आता आपल्याला माप घ्यायची काही गरज पडत नाही, कारण आपल्याला अंदाज येतो. आता एवढे वर्ष आपण शिवतोय म्हटल्यानंतर हे बघा साधारण 1 इंच म्हणजे एवढं. हे असं आतमध्ये ठेवून बरोबर मशीनच्या दाबखाली हे ठेवून द्यायचं. आता मी तुम्हाला दाखवते. तर हे असं 1 इंच आतमध्ये ठेवून हे इलेस्टिक आहे जेवढं ह्याला ओढता येईल तेवढं ओढायचं आणि ओढूनच ठेवून ह्याला फक्त शिलाई मारायची, अजिबात लूज सोडायचं नाही. हे असं इलेस्टिक ओढून धरल्यामुळे पुढे बघा कशी फ्रेल छान तयार होती. हे अशा प्रकारे ओढत ओढत आपल्याला पूर्ण बाहीला लावून घ्यायचं. हे बघा मी ओढलेलं सुद्धा तुम्हाला दाखवते. इथं हे न ओढलेलं बघा आणि ओढल्यानंतर आणि बरोबर लावून घ्यायचं. पूर्ण इलेस्टिक लावून झालेलं आहे हे अशा पद्धतीने. आता की आपली इलेस्टिकची बाही अशी शिवून तयार झालेली आहे. शिवल्यानंतर ही अशी दिसते. फिटिंग वगैरे केले छान. ही पुढे अशी फ्रेल येते आणि घातल्यानंतर तर अजून सुंदर दिसते. फायनल लुक हा असा होतो. ही 4 इंचाची बाही आहे. आता घातल्यानंतर थोडीशी आणखीन पण इतकी सुंदर दिसते घातल्यानंतर. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. बाय मैत्रिणींनो. लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका.